ठरलं तर मग या मालिकेच्या आता येणाऱ्या जबरदस्त एपिसोडमध्ये प्रियाच्या 3 गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविराजांच्या समोर प्रिया, महिपत, साक्षी यांचे संबंध कोर्टात येणार आहेत, जेव्हा अर्जुन सिद्ध करणार आहे की यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या रिसॉर्टवरती लग्नाचा प्लॅन केला होता। पण लीगल माहिती काढली असता ती मैत्रिणीचं रिसॉर्ट म्हणजे महिपत शिकरेची मुलगी साक्षी शिकरे हिचं रिसॉर्ट आहे। म्हणजे या मधुभाऊंच्या केसमध्ये या मुलीची साक्ष पूर्णपणे फेल ठरते, कारण आपल्या मैत्रिणीला वाचवायला साक्ष दिले हे अर्जुनने सिद्ध केलं असलं तरी इकडे आता रविराजांच्या समोर प्रिया आणि आता महिपत शिकरेचे संबंध आलेले असतात। आणि दुसरं ज्या वेळेला मधुभाऊंना या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये जोशाचं सत्य समोर करायचं असतं त्यावेळेला मधुभाऊ आपले जुने कागदपत्र आणून या सगळ्यामध्ये आता जेव्हा आश्रमाची सगळी माहिती काढत असतात त्याच वेळेला प्रियाचे डॉक्युमेंट समोर आल्यावरती आता अर्जुन तर 3 तार उडतो, कारण त्या सगळ्यामध्ये प्रियाचे फोटो आणि प्रियाच्या खऱ्या आईबाबांचा सुगावा लागलेला असतो। आणि हे गोष्टी ज्यावेळेस रविराजांच्या समोर आल्या त्यावेळेला रविराजांनी प्रियाला जबरदस्त जाब विचारलाय। हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय सगळं पाहून इकडे आधी मधुभाऊंना अर्जुनने विश्वासात घेत सगळ्यात पहिलं त्यांचं वकीलपत्र फिरवून घेतलं असतं। कोर्टामधून जोशाकडून पहिलं वकीलपत्र काढून घेत मग अर्जुन पुढचं पाऊल उचलतो, तो म्हणजे जोशाला भेटायला येतो। जोशाला भेटायला आल्यावरती अर्जुन त्याचा गळा पकडतो, त्यावरती जोशी सांगायला लागतो, बघितलं मधुभाऊ तुमच्या या माणसाचं काय चाललंय, हा मला या सगळ्यामध्ये ना आता मारण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही याला जरा तरी सांगा। मधुभाऊ म्हणतात, नालायक माणसा, तू या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलास ना तो प्लॅन मला समजलेला आहे, बाद झाली तुझी ही नाटकं, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे काही करताय ना ते सगळं आम्हाला समजलेलं आहे, तुम्हाला काय वाटलं या सगळ्यामध्ये आम्ही काही मूर्ख आहोत का, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जोशी सांगायला लागतो, हे बघा तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका। त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, तुझ्याशी पंगा नाही, तुला आता कोर्टातच दाखवतो। आणि आता त्यामुळे अर्जुन चिडतो आणि हा बघ तुझा व्हिडिओ तुला या सगळ्यामध्ये आता कोर्टात एक्सपोज करतो की मी तुला या सगळ्यामध्ये आता कोर्टात सांगणार की तू केस एकाची घेतोस आणि एकाच्या बाजूने लढतोस, तुझं ना लायसन्सच रद्द करतो। जोशी हातापाया पडायला लागतो आणि जोशी सांगायला लागतो, नाही नाही तुम्ही असं करू नका। यावरती अर्जुन म्हणतो, मग महिपत शिकरेच्या विरुद्ध साक्ष दे। यावरती जोशी गडबडतो, नाही नाही मी तुमच्या विरुद्ध कोणतीही कारस्थान करू शकणार नाही, मी त्याला काहीच सांगणार नाही, पण तुम्ही मला सोडा, माझा जर का व्हिडिओ दाखवला तर माझं करिअर संपवेल। अर्जुन म्हणतो, तुला या सगळ्याचं मी उत्तर ना कोर्टातच देणार आहे, असं म्हणत आता मात्र लगेचच अर्जुन तिकडून निघतो। पण अर्जुन मधुभाऊंना सांगायला लागतो, हे बघा मधुभाऊ तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन पोहोचा, आपल्याला 2 गोष्टी सिद्ध करायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्वी खोटारडी आहे, आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि त्या सगळ्यामध्ये ती जो काही आमचं लग्न ठेवलं होतं ना तो हा रिसॉर्ट होता साक्षी शिकरे हिचा। साक्षी शिकरेच्या रिसॉर्टवरती आमचं लग्न ठेवलंय हे तिने सांगितलं होतं की माझी मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण साक्षी आहे हे सत्य शोधलंय, ते डॉक्युमेंट्स घेऊन मी पोचणार आणि अजून तुमच्या इथे काही तिचे डॉक्युमेंट्स असतील तर ते घेऊन पोचा। कोर्टामध्ये सिद्ध करणं आवश्यक आहे की तन्वी ही खोटारडी आहे। म्हणजे अर्जुनला हे माहित नसतं की ही खोटी तन्वी आहे, पण तन्वी खोटं बोलते हे सिद्ध अर्जुनला करायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी प्रियाचे डॉक्युमेंट्स मधुभाऊंना आणायला सांगितले असतात। मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे मी काका काकूंच्या इकडे जाऊन डॉक्युमेंट्स घेऊन येतो। सायली आता सांगते, मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, एकदा का अर्जुन सरांनी ही केस आपल्या हातात घेतलेली आहे ना मग काहीही झालं तरी अर्जुन सर या सगळ्यामध्ये तुम्हाला जिंकवणार म्हणजे जिंकवणारच, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये मधुभाऊंना समजावते। मधुभाऊ म्हणतात, मी उद्याच्या उद्या डॉक्युमेंट्स घेऊन डायरेक्ट कोर्टातच पोहोचतो। यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे
तुम्ही डायरेक्ट कोर्टात पोचा, मी पण तिकडेच. आता दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन ज्या वेळेला निघत असतात त्यावेळेला अर्जुन सांगतोय, बघा माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, मी सध्या तरी इथे घरी काही बोलत नाहीये की तो साक्षीचा रिसॉर्ट होता, तुम्ही पण काही बोलू नका, कारण घरी जर का आपण हे सांगितलं तर ना ते शहानिशा करण्यासाठी जातील, ते म्हणजे तन्वीकडेच, आणि मग ती पुरावे फिरवेल, त्यामुळे काहीच बोलू नका. इकडे तोपर्यंत आता साक्षी प्रियाची भेट घेते आणि हे बघ प्रिया, उद्या कोर्टामध्ये तुला जे काही आम्ही सांगू तेच बोलायचं आहे, कारण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये ना हा जोशा काही काम करेल, कालपासून तो आमचा फोन नाही उचलत आहे. यावरती प्रिया सांगायला लागते, पण कोर्टामध्ये मला काय बोलायला लागणार आहे, मला आता कशासाठी कोर्टात बोलवलंय. यावरती साक्षी म्हणते, ते काही मला माहित नाही, पण तुला कोर्टाकडून आदेश आलाय ना की तुला तिकडे बोलवलंय, त्यामुळे तुला आता तिकडे यावंच लागणार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते साक्षीला, प्रिया ठीक आहे मी येईल. आता प्रियाला कोर्टासमोर उभं केलं जातं आणि अर्जुन जज साहेबांना सांगायला लागतो की मला यांची जबानी घ्यायची आहे. यावरती आता इकडे कोर्टाकडून परमिशन घेतल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, खरं तर या आहेत या केसच्या एकमेव विटनेस, आणि या विटनेसचा सत्यता आज तुमच्या समोर मी आणणार आहे. म्हणजे आपण विटनेसवरती विश्वास कधी ठेवतो, ज्या वेळेला विटनेसने केलेली गोष्ट ही योग्य असेल किंवा विटनेस जे काही सांगतोय ते सत्य आहे किंवा तो माणूस स्वतः सत्य आहे हे पडताळून घेतो. यावरती आता इकडे जज साहेब सांगायला लागतात, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय की या खोटारड्या आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, हे मी सिद्ध करणार आहे. काही दिवसापूर्वी यांनी काय केलं की माझं आणि आता इकडे माझी बायको यांचं डिवोर्स पेपर साईन केलेले होते. हो, म्हणजे हा प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल. आमचं इकडे आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं, पण त्यानंतर आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज निभवायचं होतं, पण हिने माझ्यावरती जबरदस्ती करून ते पेपर सबमिट करायला लावले. यावरती मग आता रविराज म्हणतात, याच्या इथे आता काही संबंध आहे, तुम्ही माझ्या मुलीला फसवलत आणि त्याचं सगळ्यांच्या समोर वाभाडे काढताय. यावरती अर्जुन सांगतो, मिलॉर्ड याचा केसची संदर्भ आहे, हे ज्या वेळेला सिद्ध होईल त्याच वेळेला मी हे गप्प बसेन. यावरती रविराजांना मग ऑब्जेक्शन घेऊन खाली बसवलं जातं. तोपर्यंत मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, हो मला फक्त सांगायचं कारण इतकंच आहे की या सगळ्यामध्ये यांना आता आपण एक गोष्ट केली होती की काहीही झालं तरी सुद्धा या खरं बोलतात ना. मग यांनी ज्या रिसॉर्टवरती आमचं लग्न ठेवलं होतं ते रिसॉर्ट कोणाचं आहे किंवा कोणाचं आहे यांना विचारावं. असं म्हटल्यावरती आता इकडे जगेचे जज म्हणतात, तुम्ही सांगा ते रिसॉर्ट कोणात. यावरती प्रिया ततपप करायला लागते आणि प्रिया सांगायला लागते, माझ्या मैत्रिणीचं. रविराज म्हणतात, हा काय प्रश्न आहे, ते रिसॉर्ट तिच्या मैत्रिणीचं होतं म्हणून आम्ही तिथे लग्न लावलं होतं. आणि तोपर्यंत प्रिया म्हणते, माझ्या मैत्रिणीच्या रिसॉर्टवरती तुम्हाला काय आक्षेप आहे. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात जज साहेब की हा अर्जुन सुभेदार संबंध काय तुम्ही सांगाल का. त्यावरती अर्जुन म्हणतो, हो सर, कारण हे रिसॉर्ट तिच्या मैत्रिणीचं आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी हे रिसॉर्ट महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांचं आहे, ही गोष्ट मान्य करताय ना तुम्ही. असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत आणि साक्षी हादरतात. काय ग ए पोरी, हे काय करून बसलीस तू, म्हणजे आता आपला मेन साक्षीदारच जर का आपल्या बाजूने आहे, हे जर का समोर आलं तर आपण अडकलो की काय चाललंय तुझं, हे का केलंस हे सगळं. असं म्हटल्यावरती साक्षी म्हणते, अण्णा मला काय माहिती ही मूर्ख मुलगी अशा काहीतरी हे करेल. यावरती अण्णा सांगतात, अगं तुला हिच्यावरती विश्वास कसा बसला, ही काहीतरी उलटसुलट करणार आणि आपल्याला अडकवणार, ही गोष्ट तुला समजायला पाहिजे होती. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच साक्षी गडबडते आणि अण्णा चूक झाली. यावरती रविराज म्हणतात, ही गोष्ट शक्यच नाहीये, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टीला मी कधीही मान्यता देणार नाही. त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं की या सगळ्यामध्ये रविराज सरांचं काहीच हात नाहीये, म्हणजे ते या सगळ्यामध्ये काहीही हे करणार नाहीयेत याची मला खात्री आहे, कारण त्यांनी या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट आता अशी केलेलीच नाहीये की इल्लीगल असेल. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अर्जुन सांगतो, हे त्यांना माहितीच नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा हा शॉकच आहे. बोला. आता कोर्टामध्ये जज साहेब म्हणायला लागतात, कसं आहे, जर का ह्या मुळातच महिपत शिकरेची मुलगी साक्षी शिकरे हिची जर का मैत्रीण असेल तर ती तिच्या बाजूनेच बोलणार आणि मग या सगळ्यामध्ये या केसचा विटनेसचा काही अर्थच राहत नाही. म्हणून या केसमध्ये या मुलीने दिलेली साक्ष पूर्णपणे
खोटी ठरवण्यात येत आहे असं म्हणत आता मुळातच मधुभाऊ खुनी आहेत ही साक्षच खोटी ठरलेली असते. अर्जुन म्हणतो थांबा, अजूनही मला कोर्टासमोर काही डॉक्युमेंट्स मांडायचे आहेत, जे डॉक्युमेंट्स ही आश्रमामध्ये असताना आता समोर आले होते. आता इकडे खऱ्या अर्थाने प्रिया हदरते. म्हणजे आता ह्याला काय सिद्ध करायचंय, हा या सगळ्यामध्ये आता माझ्यासमोर काय हे करणार आहे, आणि म्हणून ती हदरते. त्यावरती मधुभाऊ म्हणतात हे डॉक्युमेंट्स ही ज्या वेळेला माझ्याकडे आली होती तेव्हाचे हे डॉक्युमेंट्स मला या कोर्टासमोर सादर करायचे आहेत, आणि त्यामध्ये तिचा फोटो तिचे जिथे सापडली ते सगळं हे आहे. आता हे सगळं ऐकल्यावरती प्रिया जास्त हदरते आणि ती म्हणते याचा काय संबंध. यावरती अर्जुन म्हणतो तू खोटारडी आहेस हे सिद्ध करायचं आहे. आता मात्र प्रिया गडबडते. अर्जुन ते पुरावे पाहतो आणि मग मात्र आता इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती तमाशाला. खऱ्या अर्थाने तमाशे सुरू होतात आणि त्यावरती मग आता कोर्टामध्ये ते पुरावे दिल्यावरती जज साहेब म्हणतात हे काय, ही रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे ना. यावरती रविराज म्हणतात हो, म्हणजे ही मधुकर ठाकूर यांच्याकडे ही लहानाची मोठी झाली आणि नंतर ती माझी मुलगी असल्याचं मला समजलं. तिच्या पायावरील खूण तिचे DNA टेस्ट करण्यात आली आणि त्याचबरोबर तिची पोटली. यावरती मधुभाऊ म्हणतात नाही नाही, हिच्या पायावरती कोणतीही खूण नाही. अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही. यावरती प्रिया सांगायला लागते नाही नाही माझ्या पायावरती खूण आहे. यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्ही ती खूण दाखवा. त्यावरती प्रिया आपली गोंदवलेली खूण दाखवते. मधुभाऊ म्हणतात शक्यच नाही, हे काहीतरी खोटी खूण आहे. यावरती कोर्ट आदेश देतं त्या खुणेचीच तपासणी करण्यासाठी. त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो यांचा लहानपणीचा फोटो तुम्ही दाखवाल का, असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज तो फोटो बघतात आणि आता रविराज सांगायला लागतात नाही नाही काहीतरी गडबड झाले, हा माझ्या मुलीचा फोटोच नाहीये, माझ्या तन्वीचे फोटो तर वेगळे आहेत, काहीतरी तुमच्याकडून चूक होती आहे. यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात नाही नाही चूक वगैरे काही नाहीये, हे असंच आहे, हेच ते पुरावे आहेत. या दिवशी ती 3 वर्षाची असताना मला सापडली होती. रविराज विचार करतात म्हणजे तन्वी तर 5-1 वर्षाची हरवली होती आणि ती या तारखेला 3 वर्षाची कशी सापडेल, काहीतरी गडबड आहे. प्रिया आता म्हणायला लागते हे पुरावे खोटे आहेत. यावरती मधुभाऊ म्हणतात याच्यावरती मोहर लावलेली आहे. ज्या वेळेला माझ्याकडे कोणताही ज्या वेळेला मूल येतं ना तेव्हा मी त्याचं सगळं रजिस्ट्रेशन करतो, पोलिसांच्या हवाली करतो, पोलिसांकडून व्हेरिफिकेशन करतो, ते सर्टिफिकेट घेतो आणि मग मी माझ्या आश्रमात सामील करतो. आणि ते सगळं त्या बॅक डेटेड इतक्या वर्षापूर्वीचं 20-22 वर्षापूर्वीचं हे सर्टिफिकेट खोटं कसं असू शकतं. मधुभाऊंचा पॉइंट एकदम व्हॅलिड असतो आणि सगळ्या गोष्टी एकदम अप टू द मार्क असतात, ज्याच्यामुळे आता मधुभाऊ खोटं बोलतायत या गोष्टीवरती कोणीही विश्वास ठेवणार नसतं. तोपर्यंत कोर्टामध्ये सांगितलं जातं की यांच्यात तन्वी असण्याचा शहानिशा करून घेतली जावी. यांची पुन्हा एकदा आपल्या कोर्टाच्या इथून DNA टेस्ट जायला हवे आणि हे सगळं करण्यासाठी कोर्ट 2 दिवसाची मुदत देतोय. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र DNA टेस्टचा विषय काढल्यावरती मग इकडे आता गडबडते ती म्हणजे प्रिया. कारण ही DNA टेस्ट कोर्टाकडून होणार असते आणि कोर्टात DNA टेस्ट म्हटल्यावरती मग आता भांडं फुटणार असतं. त्यामुळे प्रिया गडबडते. कोर्ट 2 दिवसासाठी आता प्रियाला मुदत देतं. ज्या वेळेला 2 दिवसाची मुदत मिळते त्यावेळी आता प्रिया रविराजांकडे येते आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात काय चाललंय हे, तू मुळातच साक्षीच्या रिसॉर्टवरती कसं काय लग्नासाठी तयार केलंस. यावरती प्रिया म्हणते बाबा ते हे आता तिच्याकडे ठोस असं काहीच नसतं आणि ठोस असं काही नसल्यामुळे प्रिया पूर्णपणे गडबडते. आणि त्याचमुळे आता मात्र रविराज म्हणतात काय आहे हे, पायावरचं खुणेचं काय, तुझं काय, तुझे हे फोटो काय. यावरती प्रिया सांगते बाबा मला अडकवण्यात आले. रविराज म्हणतात ते मी मान्य करू शकतो की तुला अडकवण्यासाठी हे सगळं केलंय, पण तू तिच्या रिसॉर्टवरती हे केलंस हे सुद्धा अडकवण्यासाठी, हे कसं काय मी मान्य करू. म्हणजे तू तिच्या रिसॉर्टवरती कशा पद्धतीने का गेली होतीस याचं उत्तर मला पाहिजे. असं म्हटल्यावरती प्रिया आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात मला आधीपासूनच डाऊट होता की प्रिया ही तन्वी नाहीच आहे
असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते, पण मधुभाऊ ही तन्वी नाहीये, मग हिच्या पायावरची खूण माझ्या पायावरती आहे ना? मधुभाऊ म्हणतात, हो बाळा, अगं तुझ्या पायावरती ती खूण आहे. आता अर्जुनला पण धक्का बसतो. इकडे कुसुम सांगायला लागते काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये याचा शहानिशा करण्याची जबाबदारी अर्जुन सुभेदार तुमची आहे. अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, काही झालं तरी सुद्धा मी हे शोध घेणार. इकडे नागराज म्हणतो, या मूर्ख तन्वीने आपली पार वाट लावली. आता DNA टेस्ट होणार, त्याच्याबरोबर हे सगळं सत्य समोर येणार, मग काही आपल्याला करताच येणार नाहीये. काय करायचं, कसं करायचं हे काही मला कळतच नाहीये. असं म्हटल्यावरती सगळी शहानिशा झालेली असते आणि प्रिया तन्वीनाही याच्यावरती शिक्कामोर्तब होण्यासाठी आता DNA टेस्ट करणं बाकी असतं. ही DNA टेस्ट झाल्यावरती मग मात्र आता मधुभाऊ, त्यांना ऑलरेडी डाऊट आलेला असतो की सायलीच माझी तन्वी आहे का? मग मधुभाऊ सायलीचे पेपर या सगळ्यामध्ये सबमिट करून सायली तन्वी असल्याचं सिद्ध करण्यासाठी आता कोर्टासमोर सज्ज होणार असतात. हे सगळं कसं घडणार आणि हे सगळं पुन्हा नॉर्मली घडणार की या सगळ्यामध्ये काहीतरी प्रिया, महिपत, शिकरे, साक्षी आणि आता नागराज हे कारस्थानं करणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.